साताऱ्यामधील कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी यावेळी पावसाळी अधिवेशनामध्ये बोगस तणनाशकाच्या साठ्याविषयी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता आणि यानंतर सातारा पोलिसांनी सातारा शहरासह रेवडी वडूज फलटण या ठिकाणी छापे टाकले आणि शेतीसाठी वापरलं जाणारा तणनाशकाचा एकूण 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। 6 जणांवर या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये आमदार मनोज घोरपडे यांनी कृषी सेवकांवर कारवाई करण्याऐवजी बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई केलेली आहे, कराव्यात अशी मागणी सुद्धा केलेली आहे। या बनावट औषधांविषयी आपण शेवटपर्यंत आवाज उठवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी कृषी सेवा केंद्राला या ठिकाणी आरोपी करता त्या केंद्र चालकाला त्याऐवजी जी बनावट कंपनी आहे ह्या बनावट कंपनीवर या ठिकाणी हे जे खटले आहेत ते चालवले पाहिजेत, त्यांना यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यामध्ये साक्षीदार म्हणून या ठिकाणी जे काही कृषी सेवा केंद्र आहेत या मंडळींना आपण घेतलं पाहिजे। परंतु आजपर्यंत ह्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी हे खटले दाखल केले जात होते, त्यामुळे संबंधित एक दुकान बंद असायचं, पण राहिलेली 90 दुकानं त्या ठिकाणी तो बनावट माल त्या ठिकाणी विकला जात होता। आणि या माध्यमातून एक चांगलं झालं, एक चांगला विषय समोर आल्यामुळं थोडंसं कृषी विभाग पण सतर्क झाला। त्या माध्यमातून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा ज्या बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यांवर यावर मोठ्या प्रमाणावर धाडीचं सत्र चालू झालेलं आहे।